हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलवरती अजूनपर्यंत तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथं तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आयडिया, नवनवीन साडी कलेक्शन, नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला व शिकायला मिळतील. फॅशन डिझायनर किंवा टेलरिंग टिप्स या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं शिकायला व पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडासा वेगळा, आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या ब्लाऊजविषयी काहीतरी त्याच्यामध्ये काही टिप्स असतात किंवा काही ब्लाऊज डिझाईन असतात, बोटनेक डीपनेक हे सगळं तुम्हाला मी दाखवत असते. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा काही थोडासा अनुभव शेअर करणार आहे. आता इथं माझं ब्लाऊज स्टिच करून झालेलं होतं आणि इथं मी एकाच मापाचे, म्हणजे एकसारखे, एक मापाचे नाही, वेगवेगळ्या मापाचे पण एकसारखे ब्लाऊज मी इथं 5-6 ब्लाऊज स्टिच केलेले होते. आता हे ब्लाऊज कशासाठी, तर हे ब्लाऊज होते शिवरात्रीच्या म्हणजे ह्याच्यामध्ये शिवरात्रीच्या दिवशी जी मिरवणूक आमच्या इथं मंदिरामध्ये काढली जाते, तिथं एकसारख्या साड्या बायका घालणार होत्या. तर त्यातलेच ही ब्लाऊजची ऑर्डर होती माझ्याकडे. जवळजवळ 15-16 ब्लाऊजची ऑर्डर होती. सो माझे सगळे ब्लाऊज कंप्लीट झालेले होते. 5-6 ब्लाऊज बाकी होते, ते उद्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. इथं बघा, हे 5-6 ब्लाऊज माझे ऑलरेडी शिवून झालेले होते ना, अजून 5-6 ब्लाऊज बाकी होते. सो अजून मला नंतर ते शिवायला घ्यायचे, पण अगोदर हे सगळं पसारा आवरून घेते आणि मग नंतर मी तुमच्याशी शेअर करते माझा थोडासा अनुभव. आता काय होतं, आपण प्रत्येक वेळी काही कोणती ऑर्डर असेल ती आपल्याला वेळेत पूर्ण करावे लागते. तर वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आता त्याच्या अगोदर आपल्याला तयारी करावी लागते. जवळजवळ त्याची तयारी अस्तर आणण्यापासून तर ब्लाऊज स्टिच करून हुक लावून आपल्याला त्यांना फिटिंगमध्ये बसून देण्यापर्यंत हे सगळं कामं आपल्याला करावी लागतात. तर तेच माझं इथं कामाचं चाललं होतं. बरेचसे दिवस झाले इकडे तिकडे जाण्यामुळं बरेचसे कामं माझे पेंडिंग होते. तर आता कामाला थोडासा स्पीड वाढवलेला होता आणि कामं करण्याची प्रॅक्टिस इथं बऱ्यापैकी चांगली चाललेली होती. आता इथं माझं सगळं ब्लाऊज स्टिच करून झालेले होते आणि सगळं झाडून वगैरे घेतलं आणि पुढच्या कामासाठी सुद्धा मला उद्याची तयारी करून ठेवायची होती. आता उद्याची तयारी तर काय, तर जे काही साड्या अगोदर आपल्याकडे आलेले असतात त्याचे ब्लाऊज पीस कट करणं, ते सगळे व्यवस्थित ठेवणं, आपल्याला कोणती साडी कोणत्या कस्टमरला किती तारखेला द्यायची असते ते सगळं व्यवस्थित लिहून ठेवणं, पिशव्यावरती त्यांचे नाव, त्यांची तारीख वगैरे सगळं लिहून ठेवणं, कोणचं ब्लाऊज कशा पद्धतीचं मापं घ्यायचे आहेत, कशा पद्धतीचं तो स्टिच करायचा असतो, ते सगळं आपल्याला एका वहीमध्ये त्यांच्या नावाखाली लिहून ठेवायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेला मी थोडंसं करत असते. आता काय होतं की ज्यावेळेस आपल्याकडं भरपूर साऱ्या ऑर्डर्स असतात, ते आपण वेळेमध्ये कशा कंप्लीट करायच्या, तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ हे नक्की शेवटपर्यंत बघा. छोटासा आहे पण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी अनुभवण्यासारखं आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते. आता एवढ्या वर्षाचा माझ्याकडे अनुभव आहे, तर तेच मी अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता इथं माझं चाललं होतं ब्लाऊजचं कटिंग. आता इथं मी ज्या साड्या आज माझ्याकडं आलेल्या होत्या, आता शिवरात्रीसाठी अर्जंट ब्लाऊज होते. आता काही अर्जंट ब्लाऊज असतील तर मी शक्यतो जास्त घेत नाही, कारण अगोदरच गिरायकं भरपूर सारे असतात, त्याच्यामुळं आपल्याकडं वेळेमध्ये कस्टमरचं शिवून देणं होईल का नाही, त्यासाठी मग अर्जंट ब्लाऊज नाही घेतलेलेच परवडतात. पण तरीसुद्धा जे रेग्युलर आपल्याकडे कस्टमर असतात त्यांचे आपल्याला अर्जंट ब्लाऊज घ्यावेच लागतात. तर मग मी अर्जंट ब्लाऊज इथं घेतलेलेच होते. इथं साड्यांचं काही, आता नवरात्री म्हणजे शिवरात्रीसाठी आपल्याला शिवरात्रीसाठी इथं महिलांनी काही साड्या आणलेल्या होत्या, व्हाईट साड्या. आता व्हाईट साड्या तर सगळ्याच महिलांकडे असतात, पण प्रत्येक शिवरात्रीला कुणी कुणी नवीन साड्या पण घेतं. आता शिवरात्री हे खूप छान मस्त असे सण आहे आणि सणासारखा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये तरी. तर त्याच्यासाठी इथं भरपूर साड्या माझ्याकडे व्हाईट साड्या आलेल्या होत्या, त्याचे पिको फॉल करून घेतले, त्याचे ब्लाऊज कट करून घेतले. ब्लाऊज पीस कट केल्याच्यानंतर ते अस्तर आणण्यासाठी पाठवायचे, अस्तर आणायची, त्याचे जे दोरे आपल्याकडं आपल्या स्टॉकमध्ये असतील तर ते वापरायची, किंवा त्याच्यासाठी नवीन दोरे आणायची, त्याच्यावरती काही नवीन डिझाईन करायचं असेल, काही आपल्याकडं सामान त्याचं नसेल तर ते सुद्धा सामान आणायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर तयारी करून ठेवाव्या लागतात. आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं सगळं सामान आल्याच्यानंतर आदल्या दिवशी रात्री ते ब्लाऊज आपल्याला कटिंगला घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ब्लाऊज कटिंग केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ब्लाऊज कटिंग झालेलं असतं, तर मग आपल्याला स्टिच करावं लागतो. आता स्टिच झाल्याच्यानंतर त्याला हुक लावणं, प्रेस करणं, ओव्हरलॉक करणं, ह्या सगळ्या गोष्टी करून मग ते ब्लाऊज आपल्याला कस्टमरला द्यावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ब्लाऊज स्टिच करणं आणि बाजूला होणं एवढंच नाही, तर त्याच्या मागची
कष्ट, त्याच्यामागची मेहनत ही खूप सारी असते. मग आता कस्टमरला काही म्हणायला काय वाटतं की काय ब्लाऊज नुसतं कट केलं, स्टिच केलं, झालं, फक्त 5 रुपयाचा दोरा वापरायचा, एका पॅकेटमधले 5 हुक वापरायची, झालं ब्लाऊज स्टिच होतं आणि त्याला काही एवढी शिलाई वगैरे द्यायची असते असं तसं. पण तसं काही नसतं. जे टेलर लोक असतात त्यांना त्यांची मेहनत माहिती असते. आता बऱ्याचशा आपल्या टेलर मैत्रिणी असतात, ते आपले व्हिडिओज बघत असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती असतं की ब्लाऊजचं किती कष्टाचं काम आहे. आणि मी म्हणत नाही की बाकीचे कामं कष्टाची नाही आहेत, सगळेच कष्टाची कामं आहेत. पण ज्याच्या अनुभवामध्ये ज्याला त्याला माहिती असतं. आता काही जर एखादं नवीन काम असेल आणि ते मला माहितीच नसेल तर मी सहज म्हणू शकते की बाबा हां ते काही अवघड नाही आहे, काही असं तसं, म्हणजे माहिती नाही आहे आपल्याला, मग आहे सोपंच असेल असं तसं. पण ज्या कामामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरता, त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर तिथं आपल्याला मग कळतं की किती कष्टाचं काम आहे, किती महत्त्वाचं काम आहे आणि किती हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मॅनेज करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे सगळ्या ज्या अनुभवामध्ये असतं त्यांनाच माहिती असतं. आणि मला वाटतं की माझ्या टेलर मैत्रिणींना सगळ्यांनाच माहिती असेल, तरीसुद्धा मी थोडंसं तुमच्याशी शेअर करते. आता काही कस्टमर काय करतात की ब्लाऊज स्टिच करायला देतात, ब्लाऊज स्टिच करून घेतात आणि नंतर शिलाई देऊ, उद्या देऊ, आज देऊ, असं करता करता आपल्याकडं 4-5 महिने आपल्याला वेळ घालवतात. तर काही कस्टमर खूप कचकट असतात आणि आपल्याला त्यांच्याकडं पैसे असूनसुद्धा आपल्याला द्यायला ते नको म्हणतात. पण आपल्या पण कष्टाचे कामाचे पैसे असतात, ते नाही आपण बुडवायचे, घ्यायचे. त्याच्यामुळं काय करायचं की प्रत्येक वेळी ना जे कस्टमर खूपच त्रास देतो ब्लाऊजची शिलाई वगैरे देण्यासाठी, त्यांचे काही ॲडव्हान्स पैसे घ्यायचे, जेणेकरून काय होतं की आपल्याला अस्तर आणण्यासाठी, त्याचं ब्लाऊजचं मटेरियल आणण्यासाठी, साडीला फॉल आणण्यासाठी ते पैसे उपयोगाला येतात. आणि कमीत कमी जे आपले मेहनतीचे कामाचे पैसे असतात ते थोडे उशिरा मिळतातच, पण ठीक आहे मिळतात, पण ते घ्यायचे, सोडायचे नाही. कारण आपले कामाचं असतं ते सगळं, काही गोष्टी आपल्या मेहनतीच्या कष्टाचे फळ असतं, ते घ्यायचंच असतं. कारण इतकं वेळ लागतो ब्लाऊज शिवायला, आपण त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आपला त्याच्यामध्ये देतो. आपलं घर, काम, मुलं वगैरे सगळ्याच गोष्टी हँडल करून त्या गोष्टी आपण करत असतो. आणि ह्या सगळ्या कामामध्ये आपण स्वतःला कुठंतरी विसरत असतो. आणि हे सगळं करताना आपल्याला किती त्रास होतो, आपण किती काम कष्ट करतो, हे तर आज जे त्या लोकांनाच माहिती असतं, जे त्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनाच. तर मग त्याच्यामुळं तर आता म्हणायला गेलं तर ब्लाऊज आपण स्टिच केलेला असतो ते फिनिशिंगमध्ये व्यवस्थित. आता जुन्या लोकांना सवय असते की व्यवस्थित ब्लाऊज स्टिच झालेला असतो, तरीसुद्धा काही कस्टमरला सवय असते की नाही, ब्लाऊज इथं लूज झाला, इथं असं झालं आहे, तसं झालं आहे, काहीतरी आपली काढायचं आणि काहीतरी उगं त्रास द्यायचा, असं पण कस्टमर काही असतात. त्यांनासुद्धा कसं हँडल करायचं, काय करायचं, आता याच्यावर सगळ्याच गोष्टी सविस्तर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ समोरासमोर बोलून देईल. ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच पोस्ट करेल व्हिडिओ. आता त्याच्यामधले काही अनुभव, काही गोष्टी, आता काही मैत्रिणींना ब्लाऊज शिवण्याच्या म्हणजे टेलरिंग कामाच्या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल, त्यांना हेच घर बसून काही काम करायचं असेल, त्यांना पण त्यांचे स्वतःचे, मैत्रिणीचे, आईचे वगैरे कोणाचे ब्लाऊज शिवायचे असतील किंवा त्याच कामातून काही 4 पैसे कमवायचे असतील, तर त्यांना हे सगळा अनुभव नसेल आणि की हे कसा अनुभव असतो ते त्यांना शिकायचं असेल, ऐकायचं असेल, तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला पोस्ट करेल, सांगेल की त्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर इथं माझ्या कामाची पद्धत आणि अनुभव मी तुम्हाला शेअर करते. तर ते थोड्या व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच करते, पण ज्यावेळेस लॉंग व्हिडिओ आपण पूर्ण टायटलमध्ये टाकतो तर त्याच्यातून कोणाला तरी काहीतरी शिकण्यासारखं काही मिळत असेल तर नक्कीच मला पण त्याचाच आनंद होतो. आणि ही सगळी तयारी आपण करत असतो. आता इथं संध्याकाळची मला कधी तयारी करता 11-12 सुद्धा वाजतात आणि त्यात मला फक्त 4 ते 5 तासाची झोप मिळते. जास्त काही झोपही मिळत नाही, 3-4 तासाची झोप मिळते. सकाळी उठलं की परत मुलांचा आवरा, घरातला आवरा, सगळी कामं करा आणि तर परत ब्लाऊजचं काही कटिंग झालेलं असेल ते पूर्ण दिवसभर स्टिच करायचं. आता आपल्याकडे एक अर्धं जरी कस्टमर आलं तर त्याचे ब्लाऊज 2-3 ब्लाऊज असतील तर त्या ब्लाऊजचे मापं जरी आपल्याकडे त्यांचे असतील तरीसुद्धा ते कस्टमर नवीन डिझाईन वगैरे आपल्याला दाखवतं. हे अशी डिझाईन करा, तशी डिझाईन करा. यूट्यूबवरती म्हणा किंवा कोणत्या ॲपवरती कोणते फोटोज क्लिक केलेले असेल, आता AIचा पण खूप जास्त वापर करतात सगळेजण, त्याच्यावरती काही ब्लाऊज डिझाईन असतील तर ते कुणी अगदी न शिवलेले सुद्धा ब्लाऊज डिझाईन दाखवतात. तर
ते सुद्धा आपल्याला पूर्ण ब्लाऊज डिझाईन आपल्याला समजून शिकून त्या ब्लाऊज डिझाईन आपल्याला बनवाव्या लागतात. तर ठीक आहे, चला आपण जशा म्हणतो तशा कस्टमरला सर्विस देतो, आपण त्यांना व्यवस्थित अशी ब्लाऊज डिझाईन बनवून देतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने मी काम करत असते. आजचा थोडासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ब्लाऊज डिझाईन म्हणायला गेलं तर वर्कपासून तर बोटनेकपर्यंत, बोटनेकपासून तर डीपनेकपर्यंत, सिम्पलपासून तर आता आरी वर्कपर्यंत हे सगळ्या ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याशी शेअर करते. आता सगळे कामं मला येतात, पण बऱ्यापैकी कामं मला जेवढे हँडल होतील मी तेवढे नक्कीच करण्याचा प्रयत्न करते. आणि काही कामं मी बाहेरसुद्धा देते. तर आता शिवायची कामं मी बाहेर नाही देत, मी स्वतःच ब्लाऊज स्टिच करते. कटिंग आणि स्टिचिंग हे मी स्वतःच करते, मी बाहेर देत नाही. फक्त बाहेर कोणत्या गोष्टीसाठी देते तर ओव्हरलॉक करण्यासाठी, प्रेस करण्यासाठी, हे मी हुक लावण्यासाठी, ह्याच्यासाठी ब्लाऊज बाहेर देते. बाकी मी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग मी स्वतःच करते, कारण मी दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही. कारण कस्टमरचा आपल्यावरती विश्वास असतो, मग ते आपण हाताने शिवलेलाच त्यांना ब्लाऊज घालायचा असतो, आपण स्टिच केलेलाच आपल्यावर विश्वास टाकून ते ब्लाऊज टाकतात. तर मग मी या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित हँडल करूनच मी सगळं त्यांना देत असते. तर आता माझे एवढे सगळे इथं ब्लाऊजचं पीस कट करून झालेले होते. याच्या अगोदरसुद्धा भरपूर सारे ब्लाऊज पीस मी कट करून ठेवलेले होते आदल्या दिवशी. तर आता हे 2 दिवसाचे एवढे सगळे ब्लाऊज पीस आणि साड्यांना फॉल आणण्यासाठी एवढं सगळं साचलेलं होतं. तर आता हे दुसऱ्या दिवशी मला हे सगळं ब्लाऊजचे अस्तर वगैरे आणण्यासाठी द्यायचं होतं. तर आजचा मी हे व्हिडिओ काय बडबड केली असेल मला नाही माहिती, पण ठीक आहे. आता जे आहे ते मी तुमच्याशी थोडासा अनुभव शेअर केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलवरती अजूनपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी शिकायला मिळेल, हेच माझी इच्छा असते. सो तुम्हालासुद्धा घर बसून काम करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती आपण छान पद्धतीने छान अशा आपण क्लास पण सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत सगळं अनुभव घरबसल्या शिकता येईल. आणि अगदी व्हिडिओमधून पैसे न देता तुम्हाला व्हिडिओ पाहून ब्लाऊजसुद्धा स्टिच करता येईल, अशा पद्धतीची काहीतरी मी आयडिया केलेली आहे. आणि ती आयडिया मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे. चला, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदीच मनापासून धन्यवाद. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत लवकरच भेटू.